कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मग आता मी सरळ एजंट कडे जाते। आता तेच तुमच्याकडून खरं काय ते बदवून घेतील। लीलाची आई थांबा जरा। हे बघा ऐका, तुम्ही जरा शांत व्हा। लक्ष्मी आईंसाठी पाणी आण बरं। मला पाणी नकोय। बरं ठीक आहे, तुम्ही जरा शांत व्हा आणि मला नक्की काय झालंय सांगाल का? कारण काय असं एकमेकांवरती आरोप करून काहीच मिळणार नाही। हे बघा, तुम्ही लीलाला शेवटचं कधी बघितलं होतं? आपण सगळे मिळून शोधूयात ना तिला। हे बघा, हे तुम्ही जे कोणी आहात ते, मी तुम्हाला ओळखत नाही, पण माझा तुमच्यावर आणि ह्या कोणावरही अजिबात विश्वास नाहीये। आता मला जे काही जाणून घ्यायचं ना ते मी एजंट कडे जाऊनच जाणून घेणार। तेच मला यातून मदत करते, तेच तुमच्याकडून खरं बदलून घेते। कसला गोंधळ चाललाय? बरं झालं जे तुम्ही आला। अहो, माझी लीला कुठे सापडत नाहीये। अहो, तुमच्या या सुनांनी ना तिचा अपमान केलाय म्हणून ती कुठेतरी रागावून गायब झालीये। जे मी काय करू, कुठे शोधू मी तिला, तुम्हीच सांगा। एजे ह्या खोटं बोलतायत। आम्ही असं का करू? आम्ही असं काहीच केलेलं नाहीये। सकाळपासून एजे आम्ही लग्नाच्या तयारीत होतो। हे बघा, पहिले तुम्ही शांत व्हा। लीला तुम्हाला सापडत नाहीये, तुम्हाला टेन्शन येणं आय अंडरस्टँड, पण त्यामुळे तुम्ही माझ्या सुनांवर आरोप करणं ते बरोबर नाहीये। माझ्या सुनांवर विश्वास आहे। काहीतरी गोंधळ झालेला आहे। खरं खरं सांग, लीला कुठे आहे? बाबा ओ, तुम्ही ह्या तिघींवर का संशय घेताय? जे आम्हाला खरंच माहित नाहीये लीला कुठे गेलीये ते। मग लीलाची आई तुमच्यावर आरोप का करत होती? आणि त्याच्यात जराही काही तथ्य असेल तर एजे काल जे काही झालं ना गेटवर, त्यामुळे त्यांचा आमच्याबद्दल काहीतरी गैरसमज झाला असावा, पण त्यानंतर आम्ही त्यांना त्रास होईल असं काहीच केलेलं नाहीये। हो एजे, आम्ही खरंच काही नाही केलंय। प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा। माझ्या विश्वास ठेवणं किंवा न ठेवणं तो प्रश्न नाहीये। इथे आलेला प्रत्येक व्यक्ती आनंदात घरी जायला हवा, आणि जर काही गोंधळ झाला असेल तर तो फिक्स करा। मुहूर्ताच्या अगोदर लीला इथे मला मांडवात हवी। यू गेट इट? दुर्गा वहिनी, तुम्ही कोणाला फोन लावताय? तुम्ही खरंच त्या लीलाला इथे बोलवणार आहात? हो,
आपल्याला त्या लीलाबद्दल काय वाटतं त्यापेक्षा एजेंटने दिलेली ऑर्डर जास्त महत्वाची. मी एजेंटचा शब्द खाली पडू देणार नाही. वहिनी पण ती इथे आली आणि तिने काही गोंधळ घातला तर? तिने इथे येऊन सगळ्यांना सांगितलं की आपणच तिला इथून घालवलं होतं तर? किंवा एजे आणि श्वेताचं लग्न होत असेल आणि लीला फुल स्लो मोशन मध्ये येईल आणि म्हणेल ये शादी नहीं हो सकती. असं झालं तर मग काय करायचं आपण? तसं काही होणार नाहीये सरस्वती. आपण तिला मॉक शूटला पाठवलं होतं हे तिला कधीच कळणार नाही. आणि तिने जर इथे येऊन श्वेता आणि एजेंटचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला तर एजे तिला इथून हाकलून देतील. त्यामुळे एजे आणि श्वेताचं लग्न होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हॅलो मॅम. त्या मुलीला सोडून द्या. हो मॅडम, पण तुम्हीच सांगितलं होतं ना की जोपर्यंत लग्न लागत नाही तिला धरून ठेवा म्हणून. हो, पण आता निर्णय बदललाय. तुम्ही तिला सोडून द्या. तुम्हाला तुमचे सगळे पैसे मिळतील. सांगते तसं करा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.